त्या दिवसाचं वैशिष्ट्य कालच्या दिवसातील एकूण 7 सामन्यात वेगवेगळे 7 मॅन ऑफ द मॅच आपण पाहिले। सचिन काटकर, श्रीकांत, ओमकार देसाई, संदीप पवार, जतन, शशी कदम आणि योगेश हे 7 खेळाडू कालच्या दिवसातले मॅन ऑफ द मॅच। काही सुंदर बॉलिंग फिगर सुद्धा कालच्या दिवसासाठी। काल खेळलेले 8 मातब्बर संघ श्रीजा 11, कांधारी किंग्स, डायमंड 11, फ्रेंड्स 11, गोंदवली 11, पोलीस 11, पोलीस बॉईज आणि प्रतीक 11 या 8 संघांमधून पोलीस 11 संघ महाअंतिम फेरीमध्ये प्रवेश करतोय। मंचावर उपस्थित आदरणीय जयवंत लाड साहेब, त्याचप्रमाणे आमचे इतर सर्व मान्यवर, या सर्व मान्यवरांचं शब्दसुमनाने स्वागत करून आपल्याला घेऊन जातोय मैदानावर ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025। पनवेल इंडिया बुल्स आणि महादेव 11 या 2 संघांच्या दरम्यान ही पहिली लढत। महादेव 11 संघ जिंकतोय नाणेफेक, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण आणि हे मॅन्डेटरी पॉवर प्ले। आकाश गुप्ता बॉलिंग मार्कवर वैयक्तिक पहिलं, संघी पहिलं षटक घेऊन पॅव्हलिन एंड कडून 9 खेळाडू सर्कलमध्ये, 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर, एक दिसतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, एक दिसतोय मिड विकेटच्या दिशेने। उर्वरित सर्व खेळाडू सर्कलमध्ये एक शॉर्ट थर्ड मॅन थोडासा फाईन, एक शॉर्ट फाईन लेग थोडासा वाईड, एक शॉर्ट मिड विकेट, शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉइंट, मिड ऑफ, मिड ऑन, हे सगळे खेळाडू सर्कलमध्ये। आणि सामन्याची एक सुंदर सुरुवात। दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी राहील। वेळेची मर्यादा सुद्धा आपल्यासाठी आहे। 20 मिनिटांमध्ये आपल्याला 5 षटकांचा कोटा संपवायचा आहे आणि पंचांचा इशारा येतोय। सामन्याची सुरुवात होते। युअर टाइम स्टार्ट नाव। ऑफिशियल्स राजेश तहसीलकर, नासिर शेख, अजीज शेख यांच्यासोबत आमचे स्कोरर विजय कदम यांच्या साथीने मी बादल चौधरी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय। स्ट्रायकरांच्या दिशेने राम, 9 सेकंडवर अलंकार आणि बॉलिंग मार्कवर आकाश गुप्ता। आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात, सामन्याची सुरुवात, इनिंगची सुरुवात, षटकाची सुरुवात। एकदा टाळ्या वाजूया आजच्या सुंदर दिवसासाठी फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025। पहिला चेंडू मोठ्या फटक्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूचा टप्पा ठेवतोय, ट्रॅव्हल करतोय चेंडू विकेट किपरच्या दिशेने निर्धाव स्वरूपात। पहिल्या चेंडूवर राम अलंकार ही जोडी। बॅटची कट घेऊन चेंडू थर्ड मॅनच्या दिशेने। एकेरी धावेसाठी दोन्ही खेळाडू आपला स्ट्राईक चेंज करतायत। या एकेरी धावेनिशी सामन्यातील धावसंख्येची सुरुवात होते। पनवेल इंडिया बुल्स संघ 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 हा धावफलक। आतापर्यंत गोलंदाजीचा विचार केला आकाश गुप्ता। पहिले 2 चेंडू अगदी योग्य दिशेने, योग्य टप्प्यावर, एक टप्पा पकडलाय ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर। अलंकार पहिल्यांदाच अलंकार स्ट्रायकरांच्या दिशेने ड्राईव्हचा फटका खेळतोय, कव्हरच्या दिशेने प्रोटेक्शन आहे, फिल्डर येतोय, फील्ड करतोय। एकेरी धावे बरोबरच तिसऱ्या षटकाची होते, तिसऱ्या चेंडूची होते सांगता। 3 चेंडू आणि 2 धावा। दोन्ही खेळाडू आपलं वैयक्तिक 1-1 धाव आपल्या खात्याची सुरुवात करतायत, धावसंख्येची सुरुवात करतायत, षटकाची सुरुवात, सामन्याची सुरुवात, इनिंगची सुरुवात। यावेळी आखो टप्प्याचा चेंडू, हुकचा फटका डीप मिड विकेटच्या दिशेने आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार। मॅक्झिमम ऑक्सिजन मास्टर्स षटकार। राम मैदानावर आपल्या खेळीची दमदार सुरुवात, एकेरी धावेने संत सुरुवात केली होती। या खेळपट्टीचा अंदाज घेतला होता आणि हा अंदाज आल्यानंतर हा आखो टप्प्याचा चेंडू, या आखो टप्प्याच्या चेंडूवर एक सुंदर हुकचा फटका डीप मिड विकेटच्या डोक्यावरून सीमारेषा पार। आजच्या दिवसातील हा पहिला षटकार। 8 धावा, 4 चेंडूंची सांगता। स्विच केला जातोय, फटका डीप कव्हर पॉइंट सीमारक्षकाच्या डोक्यावरून। पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार, मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार ऑक्सिजन मास्टर्स षटकार। पहिल्या 3 चेंडूवर थोडीशी संत सुरुवात केली होती, फक्त 2 धावा जमवल्या होत्या, पण हा राम आहे
हा संघाचा राम सुद्धा आहे आणि संघाचा रॅम सुद्धा आहे. प्रतिस्पर्धी संघाची रॉम अगदी योग्य प्रकारे वाचतोय आणि त्यानंतर प्रहार करतोय. सलग 2 षटकार स्क्वेअर ऑफ द विकेट. पहिला षटकार डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, यावेळी डीप कव्हर पॉइंट क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. बॅटची कार्ड पुन्हा एकदा शॉर्ट थर्ड मॅन स्क्रीनवर. एकेरी धावेनेशी स्ट्राईक रोटेट सेन्सिबल क्रिकेट. पहिल्या 3 चेंडूवर 2 धावा खर्च करणारा आकाश गुप्ता या षटकाची सांगता करतोय थोड्याशा महागड्या प्रमाणावर. पहिल्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. धावसंख्या बिनबाद 15 धावा, 15 फॉर नो लॉस. 15 धावा, एक सुंदर सुरुवात आजच्या दिवसाची आपण पाहतोय. ऑक्सिजन मास्टर क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025. पहिला सामना 5 षटकांचा. दुसऱ्या सामन्यासाठी मराठा 11 आणि वेदांत 11 दोन्ही कर्णधार. आपल्यासाठी विनंती, आपण सज्ज राहावं. आजच्या दिवसातील ही दुसरी लढत अगदी थोड्याच वेळात आपल्या साक्षीने संपन्न होईल. मराठा 11 वेदांत 11 बोथ कॅप्टन बी रेडी फॉर टॉस. गोलंदाजीत बदल, वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कॉलेज एंड कडून रफिक बॉलिंग मार्कवर. रफिक वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक. पहिल्या षटकामध्ये आकाश खर्च करतोय तब्बल 15 धावा 2 वेळा. रामने चेंडू आकाशात पाठवला, ढगात पाठवला षटकारांसाठी. आणि अलंकार नाव सायकरांच्या दिशेने अलंकार, सायकरांच्या दिशेने राम. एक आक्रमक सुरुवात. पहिल्या 3 चेंडूत 2 धावा, पण त्यानंतर आपले आक्रमक इरादे मैदानावर स्पष्ट करणारा राम. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकात ज्या वेगाने चेंडू येत होते त्यापेक्षा थोडासा जास्त वेगाने चेंडू येतोय रफिक कडून आणि त्यामुळे चेंडू विकेट किपरच्या दिशेने प्रयाण करता होतोय आणि त्यानंतर रामची बॅट मैदानावर चालण्याचा प्रयत्न करते. निर्धाव चेंडू समाप्त. सेम बॉल, सेम अटेम्प्ट, सेम रिझल्ट. लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र रफिक जी चूक पहिल्या षटकामध्ये आकाशने केली ती चूक न करता चेंडू बॅटर पासून थोडासा लांब ठेवतोय. मोकळीक नाहीये. क्रिकेटचे काही बेसिक नियम, चांगले फटके खेळण्यासाठी चेंडूच्या टप्प्यापर्यंत जाणं खूप गरजेचं आणि त्या टप्प्यापर्यंत जाण्यासाठी फुटवर्क सुद्धा महत्वाचं. ते फुटवर्क या 2 चेंडूवर थोडासा अभाव दिसतो रामकडून. 15 ही धावसंख्या. रिव्हर्स स्कूप करण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकात आक्रमक फलंदाजी केली होती रामने. षटकारांची आतषबाजी, चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात चेंडू उचलले होते. यावेळी मात्र या फुटवर्कचा अभाव दिसतोय. चांगला मोबाईल वापरण्यासाठी नेटवर्क, अभ्यासात चांगले मार्क मिळवण्यासाठी होमवर्क आणि चांगलं क्रिकेट खेळण्यासाठी फुटवर्क, या गोष्टी खूप गरजेच्या. कट करण्याचा प्रयत्न. चौथा चेंडू रफिक कडून डॉट. निर्धाव चेंडू. पहिल्या षटकामध्ये जो दबाव तयार केला होता पनवेल इंडिया बुल्स संघाने, हा दबाव दुसऱ्या षटकात मात्र परावर्तित होतोय महादेव 11 संघावर. सलग 4 चेंडू निर्धाव रफिक कडून. हा 5वा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स पुल करण्याचा असफल प्रयत्न. वारंवार सरळ बॅटने खेळावं की बॅट उलटी करावी या द्विधा मनस्थितीत चेंडू निर्धाव समाप्त होत आहेत. ज्या रामने पहिल्याच षटकामध्ये अतिशय सुरुवात केली, 2 षटकार मारले, त्या रामची बॅट यावेळी मात्र रामवर थोडीशी नाराज, जणू काही रुसलेली. अपील तर होत आहे. मला वाटतं स्पर्धेतील हे पहिलं मेडन ओव्हर असेल, निर्धाव षटक असेल. पंचांचा इशारा येतोय लेग बाय. एकदा टाळ्या वाजूया रफिक साठी. फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8व्या पर्वातील हे पहिलं निर्धाव षटक. रफिक मॅन फ्रॉम महादेव 11. एकेरी धावेनेशी षटकाची सांगता होते. 16 धावा 16. सुंदर वापसी. पहिल्या षटकामध्ये हा सामना झुकला होता पनवेल इंडिया बुल्स संघाच्या बाजूने. दुसऱ्या षटकात मात्र महादेव 11 संघ वापसी करतोय. हल्ले प्रतिहल्ले, वार प्रतिवार, युद्धनीती सुद्धा या क्रिकेटच्या मैदानावर वापरली जाते. सावध संत सुरुवात पहिल्या 3 चेंडूवर, त्यानंतर आक्रमक इरादे राम. दुसऱ्या षटकामध्ये सबकुच रफिक. 1 मॅन आर्मी. एका मागोमाग एक निर्धाव चेंडू.
ज्या प्रकारे राम पहिलं षटक आयुष्यभर लक्षात ठेवेल, अगदी तसंच हे दुसरं षटक सुद्धा कटू स्मृतींसाठी आयुष्यभर रामच्या लक्षात राहील. मेडन ओव्हरसाठी पहिला बदल गोलंदाजीत पाहायला मिळतोय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवर नागेंद्र. धावसंख्या 16, 16, नो लॉस. पुन्हा एकदा राम स्ट्रायकरांच्या दिशेने 12 चेंडू आतापर्यंत समाप्त झाले. यातले 11 चेंडू राम खेळून काढतोय. एक मात्र चेंडूवर अलंकार आपल्या एका धावसंख्येवर नॉन स्ट्रायकरांवर. तिसऱ्या षटकाची सुरुवात. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. एकूण 5 खेळाडूंचं, 5 सीमारक्षक. राम स्विच पूल करण्याचा सफल प्रयत्न आणि रामच्या या स्विच पूलसाठी डीप, बॅकवर्ड पॉइंट, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, 6 जागांवर मिळून 5 खेळाडू तैनात केले जात आहेत. मिड ऑन आणि मिड विकेट या जागेसाठी एक क्षेत्ररक्षक डीप मध्ये. पुन्हा एकदा बॅटची कड. शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने एकेरी धावेसाठी चेंडू ट्रॅव्हल होतोय, प्रवास करतोय. क्षेत्ररक्षक दिसतोय स्क्रीनवर. थ्रो करेपर्यंत एकेरी धाव आणि धावसंख्या 17 धावा, 17. बिनबाद 17. बिनबाद हा आकडा, हा शब्द थोडासा जास्त आल्हाददायक, मात्र 17 धावा ही थोडीशी चिंताजनक बाब. कालच्या दिवसातील पहिल्या सामन्यामध्ये 42 धावांचा पाठलाग अगदी सहज झाला होता. 85 हा कालच्या दिवसातील हायएस्ट स्कोअर सुद्धा होता. म्हणजे हे मैदान 5 षटकामध्ये 40, 50, 60 धावा सुद्धा आपल्यासाठी फायटिंग टोटल बनू शकेल. आणि त्यासाठी महादेव 11 संघासमोर पनवेल इंडिया बुल्स ज्याप्रमाणे आपण पहिल्या षटकामध्ये खेळलात, अगदी तशाच प्रकारची कामगिरी अपेक्षित. शफल शॉट करण्याचा प्रयत्न. शॉट फाईन लेग. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. शेवटच्या क्षणी हा क्षेत्ररक्षक इंडियन स्टाईल, ऑस्ट्रेलियन स्टाईल अशा द्विधा मनस्थितीत इंडियन स्टाईल मध्ये झेल पूर्ण करतोय. पहिल्या विकेटचं होतंय पतन. ज्या खेळाडूने आक्रमक सुरुवात केली तो खेळाडू थोडासा शांत मैदानावर, पण दुसऱ्या बाजूने धावगती वाढवण्याच्या नादात अलंकार. पहिला खेळाडू माघारी परततोय. एका गड्याच्या मोबदल्यात 17 धावा, 17 फॉर 1. बॅटर दिनेश पाटील. दिनेश पाटील मॅन फ्रॉम पनवेल. आज पनवेल इंडिया बुल्स संघासाठी बॉलिंग मार्कवर पहिली सफलता. नागेंद्र 4 चेंडूमध्ये फक्त 2, एका धावेचा खर्च, 1 सफलता. धावसंख्या होते ती 17, 17. वाईड शॉर्कर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप. जास्त मोकळीक नव्हती. प्रोटेक्शन सुद्धा डीप मध्ये खूप सुंदर सजवलं. एक शॉर्ट थर्डमॅन आहे, एक शॉर्ट बॅकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ आणि यावेळी रामसाठी डीप बॅकवर्ड पॉइंट, खास जागा आणि त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग सुद्धा. नागेंद्र पुढचा चेंडू. धावसंख्या होते ती 18, 18. लेफ्ट हँड राऊंड विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल. मिड ऑनच्या दिशेने एकेरी धावेसाठी. या एकेरी धावांचा मोठासा तोटा न होण्याच्या सध्या स्थितीमध्ये महादेव 11 संघ. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा, पण त्यानंतर दर्जेदार गोलंदाजी. दुसऱ्या षटकात लेग बाईच्या स्वरूपात रफिकने खर्च केली फक्त 1 धाव. नागेंद्र या षटकामध्ये खर्च करतोय 3 धावा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 धावा, 19. ही सगळी अचूक आकडेवारी तुमच्यापर्यंत पोहोचवणारे आमचे स्कोरर विजयजी कदम सर आणि त्यांच्यासोबत आमचे इलेक्ट्रॉनिक स्कोरर नमित पाटील यांचा सुद्धा अगदी मनपूर्वक आभार. तीन षटकांची संगता. कॉलेज एंड कडून गोलंदाजीत अजून एक बदल होत आहे. बॉलिंग मार्कवर बदल न होता रफिक पाहायला मिळतो. या एंड वरून रफिकने या एडिशन मधील या 8व्या पर्वातील पहिलं निर्धाव षटक आपल्यासाठी दाखवलं. तो रफिक बॉलिंग मार्कवर. राम स्ट्रायकर एंडवर. रामचा स्ट्रॉंग पॉइंट, वीक पॉइंट जणू काय रफिकने ओळखलाय
अगदी दुखरी नस ज्याला म्हटलं जातं ती दुखरी नस जणू काय रफिकला सापडली आणि वारंवार या दुखऱ्या नसीवरच रफिक वारंवार प्रहार करताना दिसतोय. ऑफस्टंपच्या दिशेने बाहेर वारंवार चेंडू ठेवला जातोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा अजून बाहेर जाणारा चेंडू रफिक पासून लांब राहतोय. हा सलग 7वा चेंडू जो रफिक निर्धाव टाकतोय रामसाठी. ही लढत मैदानावर रफिक विरुद्ध राम. पुन्हा एकदा स्विच पुल करण्याचा प्रयत्न. संधी धावचित करण्यासाठी नॉन स्ट्रायकर एंडच्या दिशेने राम होतोय धावबाद. दुसऱ्या विकेटचं होतंय पतन. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 19 धावा. 19 for 2. नवीन फलंदाज मयूर म्हात्रे. पनवेल संघासाठी मयूरला थोडीशी मोठी फटकेबाजी करावी लागेल. मयूर स्वर मैदानावर या मयूरला दाखवावे लागतील कारण संघ थोडासा बॅकफुटवर आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा. या 15 धावा पाहिल्यानंतर धावफलक 60-70च्या जवळपास पोहोचेल असा कयास होता, अंदाज होता. मात्र गोलंदाज या सामन्यात वापसी करतायत, वर्चस्व गाजवतायत, फलंदाजांवर हवी होत आहेत. खास करून रफिक आतापर्यंत सलग 8 चेंडू निर्धाव, 2 षटकांचा कोटा रफिककडे आणि 12 चेंडूपैकी 8 चेंडू डॉट बॉल निर्धाव मेडन. नवीन फलंदाज मयूर म्हात्रे. नॉन स्ट्रायकर एंडवर आणि स्ट्रायकर एंडच्या दिशेने दिनेश पाटील. नेक्स्ट सिंगल एकेरी धावनिशी धावसंख्या होते 19 धावा. ही एकेरी धाव नाकारली जाते दिनेश यांच्याकडून. निर्धाव चेंडू स्थिरावलेली धावसंख्या. एक डॉट बॉल. ज्या प्रकारे फलंदाजी चालू आहे पनवेल इंडिया बुल्सची, रफिकच्या गोलंदाजीवर धावा जमवायच्याच नाहीयेत असा काहीसा प्रयत्न दिसतोय का. दिनेश येणारी एकेरी धाव सुद्धा दिनेशने नाकारली. 2 चेंडू या षटकाचे बाकी. यावेळी फुल टॉस, एक ताकदवान फटका. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू प्रवास करतोय. ज्या वेगाने बॅट फिरवली होती दिनेशने त्या वेगाने हा चेंडू जात नाहीये कारण बॅटचे सुद्धा वेगवेगळे भाग. टो एरिया, मिडल ऑफ दी बॅट, स्टिकर एरिया, हँडल, अपर हँडल. आणि जेवढा चेंडू या बॅटच्या वर लागत जातो तेवढा चेंडूचा प्रवास कमी कमी होत जातो. यावेळी चेंडू स्टिकर एरियाकडे. अजून एक वेगवान चेंडू पुन्हा एकदा बॅटच्या स्टिकर एरियाकडे लागतो. यावरून आपल्याला अंदाज येईल की रफिक फलंदाजांच्या अंदाजापेक्षा सुद्धा जास्त वेगाने चेंडू टाकतोय. या 2 चेंडूवर 2 धावा खर्च करतोय. 2 षटकांचा कोटा रफिक पूर्ण करतोय. 12 चेंडूमध्ये फक्त 2 धावांचा खर्च. टाळ्या नक्कीच वाजतील रफिकच्या या दर्जेदार गोलंदाजीसाठी. 4 षटकांची सांगता धावसंख्या होते ती 21-21 आणि शेवटचं षटक बाकी. आजच्या दिवसातील हा पहिला सामना, ही पहिली लढत. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी महादेव 11 संघ जिंकतोय नाणेफेक, स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. पनवेल इंडिया बुल्स संघाची दमदार फ्लाइंग स्टार्ट. पहिल्या षटकामध्ये 2 षटकारांनिशी 15 धावा. पण त्यानंतर या सामन्यात वर्चस्व गाजवतायत महादेव 11 संघाचे गोलंदाज, खास करून रफिक, नागेंद्र. इनिंगची सांगता करणारं शेवटचं षटक, 5वी ओव्हर, 5वं षटक. आणि बॉलिंग मार्कवर तरुण. स्ट्रायकरांच्या दिशेने दिनेश पाटील. नॉन स्ट्रायकर एंडवर मयूर. शेवटचे 6 चेंडू बॉलिंग मार्कवर तरुण. अजून एक वेगवान चेंडू. जो अंदाज बॅटरचा मगापासून आपण पाहतोय त्या अंदाजापेक्षा जास्त वेगाने चेंडू येत आहेत. बॅटचा प्रहार चेंडूवर होण्याऐवजी चेंडू येऊन बॅटवर आदळतोय असं काही जण चित्र. आणि त्यामुळे सर्कल क्लिअर होणारे न होणारे फटके. सुरेख चेंडू. गुल्डन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर एक सुंदर उसळी मिळवणारा हा चेंडू. ही खेळपट्टी सकाळच्या सत्रात दोन्ही बाजूने तेवढाच
सहकार्य करणारी, कधी चेंडू उसळी घेतोय, कधी चेंडू खाली राहतोय, बॅटरची परीक्षा घेणारी ही पहिली मॅच, ही पहिली लढत. यावेळी मात्र एक मोठा फटका लॉंगॉनच्या डोक्यावरून, चेंडू सीमा रेषा पार, मॅक्सिमम डायरेक्ट चंद्रार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. दिनेश पाटील मैदानावर पाटील की गाजवताना पहिल्या षटकामध्ये 2 षटकार ठोकले होते, पण त्यानंतर सगळ्याच फलंदाजांच्या बॅट तलवारी सारख्या म्यान झाल्या होत्या. या तलवारी शेवटच्या षटकासाठी पुन्हा एकदा मॅनेतून बाहेर काढल्या जात आहेत, पाझरल्या जात आहेत आणि बरसल्या जात आहेत. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्सर. शॉर्ट थर्डमॅन पर्यंत चेंडूचा प्रवास निर्धाव स्वरूपात, धावसंख्या स्थिरावलेली 28 धावा. या इनिंगची सांगता करणारे शेवटचे 2 चेंडू बाकी. कालपासून आतापर्यंत बरेच सामने, एकूण 7 सामने, हा 8वा सामना. मात्र एका इनिंग मध्ये सर्वात जास्त डॉट बॉल असणारा हा सामना म्हणून या स्पर्धेच्या इतिहासात या सामन्याची नोंद केली जाईल. अजून एक डॉट बॉल. दिनेश पाटील एक षटकार मारल्यानंतर फलंदाज वारंवार षटकार मारण्याच्या मोहात अडकवले जात आहेत. सेन्सिबल क्रिकेट खेळणं गरजेचं होतं. षटकार चौकारानंतर स्ट्राईक रोटेट होणं अपेक्षित होतं. या चुका आणि या चुकांची मैदानावर घोडचूक फलंदाजांकडून पाहायला मिळते. वारंवार निर्धाव चेंडू. यावेळी दुसरी धाव पूर्ण होते. 3ऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने 3ऱ्या धावेसाठी वळलेली पावलं आणि 3 धावा अगदी सहज होत आहेत पूर्ण. शेवटच्या चेंडूवर पळून पूर्ण केलेल्या 3 धावेमुळे धावसंख्या होते ती 31 धावा. प्रथम फलंदाजी करताना पनवेल इंडिया बुल्स संघ महादेव 11 संघासमोर 32 धावांचं लक्ष्य. तोपर्यंत आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी मान्यवरांना निमंत्रित करतोय. टॉस का बॉस. नाणेफेक मराठा 11 वर्सेस वेदांत 11. Would the captain be ready for toss? मराठा 11 वेदांत 11 दोन्ही कर्णधार आपल्यासाठी विनंती, आपण नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये उपस्थित राहावं. आपण पाहतोय ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघ आयोजित फ्रेंड्स मेमोरियल ट्रॉफी 2025 8वे पर्व. दुसऱ्या दिवसातील पहिली लढत महादेव 11 विरुद्ध पनवेल इंडिया बुल्स. आणि त्यानंतर आपल्याला घेऊन जातोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्याची नाणेफेक वेदांत 11 मराठा 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यासाठी सूचना सज्ज राहावं. होते नाणेफेक आजच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यासाठी वेदांत 11 मराठा 11. ऑक्सिजन मास्टर्सचा जो आवाज ISPL पर्यंत पोहोचला, ISPL मध्ये सुद्धा खूप मोठी विशेष जबाबदारी पार पाडणारे आमचे मित्रवर्य मयूर ब्रँडचे मालक आदरणीय राजूजी भालेकर सर यांच्या शुभ हस्ते या दुसऱ्या सामन्याची नाणेफेक संपन्न होते. मराठा 11 विरुद्ध वेदांत 11. बोथ कॅप्टन्स आर रेडी फॉर टॉस. द टॉस फॉर सेकंड बॅटल ऑफ द डे. मराठा 11 वर्सेस वेदांत 11. धन्यवाद राजूजी भालेकर सर. बॅटर पाठवा. महादेव 11. महादेव 11 चला. महादेव 11 सलामीची जोडी पाठवा.
दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी आहे. स्पर्धेतील सर्व संघ नोंद घ्या. आपला अतिरिक्त खेळाडू कमेंट्री बॉक्समध्ये कंपल्सरी आहे. तो जर नसेल तर आपल्याला पेनल्टी होऊ शकते. आपण नोंद घ्या. दुसऱ्या सामन्यासाठी वेदांत 11 संघ जिंकतोय. नाणेफेक स्वीकारतोय क्षेत्ररक्षण. मराठा 11 संघ आपली सलामीची जोडी आपण सज्ज ठेवावी. यानंतर होणारी ही दुसरी लढत, सेकंड बॅटल ऑफ द मॉर्निंग. न्यूज फ्रॉम सेंटर. वेदांत 11 won the toss, elected to field first. जाऊया पुन्हा एकदा मैदानावर. 32 धावांचं लक्ष पार करण्यासाठी ही सलामीची जोडी महादेव 11 संघाच्या वतीने. महेश नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने, राहुल स्ट्रायकर यांच्या दिशेने. बॉलिंग मार्कवर राम. ज्या खेळाडूने फलंदाजीची सुरुवात केली होती तोच खेळाडू बॉलिंग मार्कवर कॉलेज एंड कडून पाहायला मिळत आहेत. राम वैयक्तिक पहिलं, सांघिक पहिलं षटक. राहुल स्ट्रायकर यांच्या दिशेने, महेश नॉन स्ट्रायकर एंडवर. 32 धावांचं लक्ष आणि पहिलाच चेंडू बीमर येतोय. पंचांचा इशारा, नो बॉल, लायसन्स टू किल, फ्री हिट. आणि बीमर हा चेंडू धोकादायक, शरीरवेधी. क्रिकेटमधील काही नियम, वेगवेगळ्या व्यक्तींमुळे क्रिकेटमध्ये नियम आले. सलग एका षटकात जर 2 बीमर दिसले तर गोलंदाज बाद होऊ शकतो त्या सामन्यापुरता. बॉडी लँग्वेज हा गोलंदाजीचा एक प्रकार होता आणि ज्या बॉडी लँग्वेज गोलंदाजीसाठी हा शब्द बदनाम केला होता ते नाव होतं लारूड. ज्या लारूडमुळे क्रिकेटमध्ये आलेले काही महत्त्वाचे नियम, त्यातीलच हा एक नियम. एका षटकात 2 बीमर. यावेळी पुन्हा एकदा ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो ती गोष्ट, पण यावेळी हा बीमर शरीरवेधी होता का? या षटकातील हा दुसरा बीमर. पंच आंतरराष्ट्रीय नियमांचा वापर करतील. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेने. सात ही धावसंख्या. पंच पुन्हा एकदा बीमर ठरवतायत. आजचा दिवस रामचा जणू काही नव्हता. सुरुवात तर फलंदाजीची सुरुवात केली होती, पण त्यानंतर मात्र फासे थोडेसे उलटे पडत गेले. रामच्या षटकाची सांगता करण्यासाठी बॉलिंग मार्कवर सागर पंडित. फ्री हिटचा चेंडू महेश स्ट्रायकर एंडवर. फ्री हिटचा चेंडू, पंचांचा इशारा येतोय, वाईड बॉल. एक चेंडू फक्त होतोय आणि तब्बल धावा होत आहेत त्या 8. 32 धावांचं लक्ष. पहिली 2 षटकं मॅन्डेटरी पॉवर प्ले. फ्री हिट बाद करण्याची संधी नसेल. टप्प्या पडल्यानंतर चेंडू थोडासा दिशा बदलतोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि या 2 धावांची धावसंख्या डबल फिगर्स, 10 धावा. 32 धावांचं लक्ष. बॉलिंग मार्कवर सागर. 2 चेंडू आणि 10 धावा. 32 धावांचा पाठलाग महादेव 11. आजच्या दिवसातील हा पहिला सामना, पहिली लढत. महादेव 11 संघाने जिंकलेले नाणेफेक. पनवेल इंडिया बुल्स संघाने धावा जमवल्या 5 षटकात फक्त 31. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा जमवल्यानंतर उर्वरित 4 षटकामध्ये फक्त 16 धावा जमवल्या जात आहेत. खराब चेंडू, खूपच आखूड टप्प्याचा. हुकचा फटका डीप फाईन लेगच्या डोक्यावरून. चेंडू सीमारेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स षटकार. एकतर्फी बनत चाललेली ही लढत. कालच्या दिवसातील पहिला सामना सुद्धा एकतर्फी झाला होता. 42 धावांचा पाठलाग. आणि आजच्या दिवसातील पहिला सामना सुद्धा एकतर्फी होतोय. प्रथम फलंदाजी करताना पनवेल इंडिया बुल्सची दमदार सुरुवात. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा, पण त्यानंतर पुढील 4 षटकात फक्त 16 धावा. एकूण 31 धावा. 32 धावांचं लक्ष. आणि मैदानावर आक्रमक इरादे. महेश हे सलग 2 षटकार. कालच्या दिवसात सलग 3 षटकारांसाठी पीटर सरांनी पारितोषिक प्रायोजित केलं होतं. आज पीटर सरांची अजून प्रतीक्षा असेल. मात्र षटकारांची हॅट्रिक मैदानावर करण्याची संधी महेशकडे.
अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू, हा सलग तिसरा षटकार, मॅक्झिमम डायरेक्ट चंद्रार, ऑक्सिजन मास्टर्स षटकार आणि एकूण धाव संख्या 28. पहिल्याच षटकात या सामन्याचा निकाल ठरवण्याचा इरादा असेल. महेश कडून फक्त 4 धावांची गरज. बॉलिंग मार्कवर सागर. पहिला सामना पूर्णतः एकतर्फी होतोय. फक्त 32 धावांचं लक्ष. पहिल्या षटकात धावा होत आहेत 28. अजूनही चेंडू बाकी. शॉर्ट आर्म पूल डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू येतोय सीमा रेषा पार. ऑक्सिजन मास्टर्स चौकार आणि या पहिल्या सामन्यात 32 धावांचा अगदी सहज पाठलाग करून महादेव 11 संघ मोहिमेची विजयी सुरुवात करतोय. अभिनंदन महादेव 11. त्याचप्रमाणे पनवेल इंडिया बुल संघ या सुंदर देखण्या दर्जेदार स्पर्धेत आपण सहभाग घेतलात. आपला संघ उतरवलात. आपण वेळेवर मैदानावर उपस्थित झालात. ऑक्सिजन मास्टर्स क्रिकेट संघाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच जाहीर होतोय. 2 षटकांची गोलंदाजी करून या 2 षटकात ज्याने फक्त 2 धावा खर्च केल्या, मॅन ऑफ द मॅच मिस्टर रफिक, मॅन फ्रॉम महादेव 11. रफिक, आपल्याला विनंती, आपल्या सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये असावं. तोपर्यंत जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स. आजच्या दिवसातील 2 संघ वेदांत 11 आणि मराठा 11 यांचा एक सुंदर ग्रुप फोटो आणि त्यानंतर मैदानावर आजच्या दिवसाची दुसरी लढत, वेदांत 11 जिंकलेली नाणेफेक, स्वीकारलेले क्षेत्ररक्षण आणि मराठा 11 संघाची पहिल्या इनिंगची फलंदाजी. रफिक, मॅन ऑफ द मॅच.